नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एक वास्तव समाजासमोर ठेवण्यासाठी आलेलो आहे. ते वास्तव आहे शिक्षण सेवक पदाचे वास्तव. आज राज्यात हजारो तरुण शिक्षक होण्याचं स्वप्न घेऊन शिक्षण क्षेत्रात आले आहेत. शिक्षण घेतलं आहे, पात्रताही मिळवली आहे आणि शाळेत कामही सुरू केलेलं आहे. पण वास्तव नेमकं काय आहे पहा. काम पूर्ण ते शिक्षकांसारखंच करतात, जबाबदाऱ्या पूर्ण शिक्षकांसारख्या राबवतात, पण वेतन फक्त 16,000 रुपये, तेही 3 वर्षे. देशात समान काम समान वेतन हा नियम सांगितला जातो, मग शिक्षण सेवकांच्या बाबतीत हा नियम लागू का होत नाही? वर्गात अध्यापन करणे, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे, शाळेची प्रशासनिक कामे, विविध उपक्रम या सर्व जबाबदाऱ्या या शिक्षण सेवक पार पाडत असतात. विद्यार्थ्यांसाठी ते शिक्षकच असतात, पण वेतनाच्या वेळी त्यांना शिक्षकाचा सन्मान मिळत नाही. आता वास्तव पाहूया. पहा, हे वास्तव मांडणं गरजेचं आहे, कारण सत्य हे कटू असतं, ते पचायला पण जड असतं, पण सत्य हे समाजासमोर मांडणं देखील तितकंच गरजेचं आहे. पहा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नोकरी कोणत्याही भागात करा, कोणत्याही गावात गेले, तिथे तुम्हाला रूम भाडे हे 4 ते 5,000 रुपये भरावे लागतेच. आणि जर किराणाचा विचार केला तर 3 ते 4,000 रुपये किराणा जातो. शाळेत जाण्यासाठी येण्यासाठी पेट्रोल डिझेल जे काय असेल त्याचा खर्च 1,500 ते 2,000 रुपये महिन्याला लागतो. आणि त्यामध्येच आपल्या मोबाईलचे रिचार्ज झालं, औषधे आले, दवाखाना आला आणि साहजिकच ज्यावेळेस एखादी आपत्कालीन स्थिती आली दवाखान्यासारखी, तो काही इतर खर्च असेल तर महिन्याचा खर्च जर विचार केला, हे सत्य आहे, महिन्याचा खर्च जर विचार केला 16,000पेक्षा जास्त होतो. म्हणजे महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. उलट अनेक शिक्षण सेवकांना दर महिन्याला 4 ते 5,000 रुपयाची तडजोड करावी लागते. हा फक्त आर्थिक प्रश्न नाही, हा मानसिक ताण आहे. आज अनेक शिक्षण सेवक कुटुंबापासून दूर राहतात, आयुष्याचे निर्णय पुढे ढकलतात आणि आर्थिक अस्थिरतेत काम करत राहतात. काही जणांना कुटुंबाची जबाबदारी असते, पण पालकांची जबाबदारी असते, पण या वेतनात ती पूर्ण करणे कठीण जाते. होय, वास्तव हे आहे की शिक्षण सेवक पूर्ण प्रामाणिकपणे काम करतात, विद्यार्थ्यांना घडवतात, समाजासाठी चांगले नागरिक तयार करतात, पण त्याच वेळी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात अस्थिरता आणि संघर्ष असतो. हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न संपूर्ण शिक्षण सेवक समाजाचा आहे. जो काही म्हणजे हा एक वास्तव आहे, सत्य आहे, हे समोर आणणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या प्रश्नावर गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल त्याचे स्वागत आहे, कारण न्यायदेवता ही सर्वश्रेष्ठ आहे. पण इतिहास सांगतो की समाजाचा आवाज ही तितकाच महत्त्वाचा असतो. जेव्हा प्रश्न हा समाजाचा बनतो तेव्हा बदलाची प्रक्रिया सुरू होते. म्हणून शिक्षण सेवक माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही हे वास्तव जे काही हे तुमचं सत्य आहे हे तुम्ही बाहेर काढा, समाजापर्यंत मांडा. म्हणून शिक्षण सेवकांनी वास्तव समजून जागृत होणे गरजेचे आहे. हा प्रश्न फक्त वेतनाचा नाही, हा प्रश्न शिक्षकाच्या सन्मानाचा आहे. शिक्षक हा समाजाचा पाया आहे आणि जर पाया मजबूत नसेल तर व्यवस्था मजबूत राहू शकत नाही. विचार करा मित्रांनो. आणि हे एक वास्तव, तुमचा आवाज, तुमचं दुःख समाजापर्यंत मांडा. जोपर्यंत हे समाजाला कळणार नाही तोपर्यंत हे एक जन आंदोलन उभं राहणार नाही. शेवटी न्याय देवता ही न्याय देणारच आहे. आपलं काम आहे आपला प्रश्न मांडणे. शेवटी आपणही बाळ रडल्याशिवाय आणि आई रडल्याशिवाय बाळाला दूध पाजत नाही. म्हणून सर्वांनी आपले प्रश्न मांडा आणि चर्चा करा. धन्यवाद.